नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे महा ऑनलाईनवरून आपली इन्कम सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन फॉर्म फिलअप करू शकता त्याच्याबद्दल। त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला यायचे आहे या महा ऑनलाईनच्या साईटवरती। त्याच्यानंतर आपल्याला इथं या साईटवरती आल्यानंतर या सर्च बॉक्समध्ये आपल्याला इथं सर्च करायचं आहे इन्कम सर्टिफिकेट। त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इथं नाव येऊन जाणार, तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इथं आवश्यक कागदपत्रामध्ये आपल्याला इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील तर त्याची काही इन्फॉर्मेशन आलेली आहे। पण आपल्याला मी सांगतो की आपल्याला इथं आपली इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी एवढे सारे डॉक्युमेंट्स न लागता आपण फक्त 3च डॉक्युमेंट्सनी आपली इन्कम सर्टिफिकेट काढू शकता। ते मी आपल्याला समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की आपल्याला इथं कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार। तर त्याच्यानंतर आपल्याला इथं पुढे सुरू करावरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे। नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। या पेजपासून आपल्याला आपल्या इन्कम सर्टिफिकेटसाठी फॉर्म फिलअप करण्यास सुरुवात करायची आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथं अर्जदाराचे तपशीलमध्ये आपण ज्यांची इन्कम काढत आहोत त्यांची इन्फॉर्मेशन द्यायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथं संबोधनमधून अगर ते पुरुष असतील तर आपल्याला इथं कुमार, वकील किंवा श्री हे वाले ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि ते जर स्त्री असतील तर आपल्याला इथं कुमारी, श्रीमती किंवा सो यांच्यामधून एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये त्यांच्या इथं इंग्रजीमध्ये पूर्ण नाव द्यायचं आहे आणि तोच नाव आपल्याला इथं पूर्ण नाव मराठीमध्ये त्यांच्या मराठीमध्ये नाव द्यायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली त्यांच्या वडिलाचे नाव द्यायचे आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथं संबोधनमध्ये हा श्रीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथं वडिलांचे नाव इंग्रजीमध्ये इथं त्यांचे नाव इंग्लिशमध्ये द्यायचं आहे आणि इथं वडिलांचे नाव मराठीमध्ये त्यांचे नाव मराठीमध्ये द्यायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं मिळकतीचे प्रमाणपत्रामध्ये हा इथं आपल्याला 2 ऑप्शन दिलेला आहे, एक वर्ष आणि दुसरं 3 वर्ष। तर आपल्याला इथं तलाठीकडून आपली इन्कम सर्टिफिकेट लिहून आणायची आहे, तलाठी अहवाल की आपली इन्कम सर्टिफिकेट किती आहे आणि त्यात आपल्याला दिलेला असेल की आपली हे इन्कम सर्टिफिकेट 1 वर्षाची आहे की 3 वर्षाची आहे। तर त्या हिशोबाने आपल्याला इथून तो आपला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। तलाठी अहवाल हा आपला एक डॉक्युमेंट्स होणार आहे इथं। त्याच्यानंतर आपल्याला इथं जन्मतारखेचा ऑप्शन दिलेला आहे, हा इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला इथं जन्मतारीख द्यायची असेल तर आपण इथं देऊ शकता। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली वय द्यायची आहे। वय दिल्यानंतर इथं आपला लिंग हा येऊन जाणार, कारण इथं आपण संबोधनमध्ये हा पुरुषवाला ऑप्शन सिलेक्ट केला होता म्हणून। त्याच्यानंतर आपल्याला इथं व्यवसायामधून आपण जो व्यवसाय करता तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला भ्रमणी क्रमांकामध्ये आपल्या इथं मोबाईल नंबर द्यायचा आहे। त्याच्यानंतर खाली आपल्याला इथं ईमेल, पॅन कार्ड आणि आधार कार्डचे ऑप्शन दिलेला आहे। हे इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला द्यायचं असेल तर आपण इथं देऊ शकता। त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपला ॲड्रेस द्यायचा आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला पत्ता द्यायचा आहे। त्याच्यानंतर इथं मार्ग, विभाग, इमारत आणि लँडमार्क विचारला आहे। हे पण इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला द्यायचं असेल तर आपण देऊ शकता। त्याच्यानंतर आपल्याला इथून आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, इथून आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपल्याला आपला गावाचे नाव सिलेक्ट करायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला पिनकोड द्यायचा आहे। पिनकोड दिल्यानंतर आपल्याला इथं आणखी थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं लाभार्थ्याचे तपशीलमध्ये आपल्याला इथं विचारले आहे की आपण जे इन्कम सर्टिफिकेट काढत आहे कुणासाठी काढत आहे, तो आपल्याला इथून त्यांच्या रिलेशन सिलेक्ट करायचं आहे। हे जर आपण आपली इन्कम सर्टिफिकेट आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी किंवा आपल्या पत्नीसाठी काढत असाल तर आपल्याला तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, किंवा आपण जर आपल्यासाठीच काढत असाल तर आपल्याला इथं स्वतःचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर इथं हा श्रीवाला ऑप्शन येऊन जाणार आणि इथं आपलं नाव येऊन जाणार। आपण जर इथं आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या ऑप्शन सिलेक्ट केले असते किंवा कोणत्याही दुसऱ्या रिलेटिव्हच्या ऑप्शन सिलेक्ट केले असते तर आपल्याला इथं त्यांचं नाव द्यावं लागलं असतं। त्याच्यानंतर आपल्याला इथं हा प्रमाणपत्र का आवश्यक आहे मध्ये इथं 3 ऑप्शन दिलेला आहे, शिक्षक, वैद्यकीय आणि इतर म्हणून। तर आपल्याला आपले शिक्षण किंवा वैद्यकीयवाला कामासाठी जर आपण आपली इन्कम सर्टिफिकेट काढत असाल तर तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि तो आपल्याला इथं लिहून येऊन जाणार। उत्पन्नाचे प्रमाणपत्र कशासाठी हवे त्याची तपशीलमध्ये तर तो लिहून येऊन जाणार। आणि जर आपल्याला आणखी कोणत्या दुसऱ्या कामासाठी आपली इन्कम सर्टिफिकेट काढायची असेल तर आपण इथं हा इतरवाला ऑप्शन सिलेक्ट करू शकता। इतरवाला ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला टाईप करायचं आहे की आपल्याला हे इन्कम कोणत्या कामासाठी पाहिजेत आहेत। तर हे सर्व इन्फॉर्मेशन इथं दिल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं आपल्याला आपल्या इन्कमबद्दल इन्फॉर्मेशन द्यायचं आहे। इथं आपल्याला आपण जो तलाठीकडून आपला उत्पन्नाचा दाखला आणला आहे, म्हणजे तलाठीचा अहवाल जो आणला आहे, तिथं ज्याप्रमाणे आपल्याला आपली इन्कम दिली असेल त्याप्रमाणे आपल्याला इथं आपली इन्कम द्यायची आहे। आपल्याला जर आपली इन्कम शेतीची दिली असेल तर आपल्याला इथं शेतीच्या या बॉक्सच्या समोर आपली इन्कम द्यायची आहे। किंवा दुसऱ्या ऑप्शनसाठी दिले असेल जसे की इथं शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, शेती मजुरी, इतर मजुरी
त्याच्यासाठी दिली असेल तर आपल्याला त्याच्यासमोर त्या बॉक्सच्या समोर आपल्याला इथं आपली इन्कम द्यायची आहे. 3 वर्षाची दिली असेल तर आपल्याला इथं 3 वर्षाची द्यायची आहे आणि 1 वर्षाची दिली असेल तर आपल्याला 1 वर्षाची द्यायची आहे. 3 वर्षाची दिली असेल तर आपल्याला इथं आपली ज्याप्रमाणे 22-23ची इन्कम असेल ते आपल्याला इथं या बॉक्समध्ये द्यायची आहे. 23-24ची जी असेल ते आपल्याला इथं या बॉक्समध्ये द्यायची आहे आणि जे 24-25ची असेल ते आपल्याला इथं या बॉक्समध्ये द्यायचे आहे. हे इन्कम दिलेली आपण इथं खाली बघू शकता एकूणमध्ये आणि त्याची इन्कम इथं आपली अक्षरीमध्ये पण इथं लिहून येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली उत्पन्नाबाबत जोड कागदपत्रामध्ये तलाठी अहवाल सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं कराराच्या तपशीलमध्ये हे संपूर्ण इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं मला मंजूरवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं समावेश करावरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे एक बॉक्स येऊन जाणार. तर इथं आपल्याला हे काही माहिती दिलेली आहे ती माहिती वाचून आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आणखी एक वेळा आपल्याला इथं समावेश करावरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सेव्ह सक्सेसफुलीच्या इथं मेसेज येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपले काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं क्लिक हिअर टू अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर या पेजवरती आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्याच्यासाठी आपल्याला इथं डॉक्युमेंट टाईपमधून आपल्याला तलाठी अहवालवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि इथून फाईल पाथमधून चूज फाईलवरती क्लिक करून आपण तो तलाठी अहवाल जे तो कुठे ठेवला असेल तिथून सिलेक्ट करून इथं ॲड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे डॉक्युमेंट्स ॲडेड सक्सेसफुलीच्या इथं मेसेज येऊन जाणार आणि तो आपण इथं खाली बघू शकता. आपला तो डॉक्युमेंट्स इथं ॲड झालेला आहे. आपल्याला जर डॉक्युमेंट्स व्ह्यू करून पाहायचा असेल तर आपल्याला इथं व्ह्यूचा पण ऑप्शन दिलेला आहे आणि डिलीट करायचा असेल तर आपल्याला इथं डिलीटचा पण ऑप्शन दिलेला आहे. याचप्रमाणे आपल्याला इथं आपले आणखी काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्याच्यासाठी आपल्याला इथं डॉक्युमेंट टाईपमधून स्वयंघोषणापत्रवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि इथं आपल्याला फाईल पाथमधून चूज फाईलवरती क्लिक करून आपल्याला इथं आपला डिक्लेरेशन द्यायचा आहे, डिक्लेरेशन अपलोड करायचा आहे. तो डिक्लेरेशन पण आपला इथं खाली ॲड होऊन जाणार. त्याचप्रमाणे आपल्याला इथं आपला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं डॉक्युमेंट्स टाईपमधून त्याचे नाव शोधून आपल्या इथं चूज फाईलवरती क्लिक करून आपल्याला तो आपला डॉक्युमेंट्स ॲड करायचा आहे. आपले हे डॉक्युमेंट्स ॲड केलेले आपण इथं खाली बघू शकता. मी आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलं होतं की आपल्याला फक्त इथं 3च डॉक्युमेंट्स लागणार आहे. तर हे आपले इथं 3 डॉक्युमेंट्स आहे. एक आपला तलाठी अहवाल, दुसरा आपला घोषणापत्र आणि तिसरा आपला आधार कार्ड. ह्या 3च डॉक्युमेंट्सवरून आपण इन्कम सर्टिफिकेट काढू शकता. इथं डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि या नेक्स्ट पेजवरती आपल्याला आपला फोटोग्राफ द्यायचा आहे. आपण इथं 2 प्रमाणे आपले फोटोग्राफ देऊ शकता. एक इथं लाईव्ह आणि दुसरा पासपोर्ट साईजचा. आपल्याला जर आपला पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ द्यायचा असेल तर आपल्याला इथं छायाचित्र अपलोड करावरती क्लिक करायचं आहे. मग त्याच्यानंतर आपल्यासमोर थोडासा लोडिंग होऊन याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर आपल्याला इथं छायाचित्र प्रस्तुती करण्यासाठी सूचनामध्ये आपल्याला आपली फोटोग्राफ कोणत्या केबीमध्ये, कोणत्या DPIमध्ये आणि कोणत्या साईजमध्ये पाहिजे आहे ते त्याची आपल्याला इथं सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला इथं आपली पासपोर्ट साईज फोटोग्राफ बनवायची आहे आणि इथं आपल्याला छायाचित्र जोडामधून या चूज फाईलवरती क्लिक करून आपल्याला ते आपली फोटोग्राफ इथं अपलोड करायची आहे. आणि आपल्याला जर आपली लाईव्ह फोटोग्राफ द्यायची असेल तर आपल्याला इथं छायाचित्र घ्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ज्यांची आपण इन्कम सर्टिफिकेट काढत आहात त्यांना इथं लाईव्ह कॅमेऱ्याच्या समोर आणायचं आणि इथं कॅप्चरवरती क्लिक करायचं आहे. मग ते कॅप्चर केलेली फोटो आपली इथं कॅप्चर इमेजमध्ये येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं अपलोडवरती क्लिक करायचे. मग आपली फोटो पण इथं सक्सेसफुली ॲड होऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं पुढे सुरूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि या पेजवरती आल्यानंतर आपल्याला इथं पेमेंटचे काही ऑप्शन दिलेले आहे. तर आपल्याला इथं आपण ज्याप्रमाणे पेमेंट करत असाल तो ऑप्शन सिलेक्ट करायचा. इथं आपल्याला 3 ऑप्शन दिलेला आहे. एक VLE अकाउंट, दुसरा आधार पे आणि तिसरा पेटीएमचा. तर आपल्याला इथं आपण ज्याप्रमाणे पेमेंट करत असाल तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि आपल्याला इथं पे नाववरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे आपली काही सर्व्हिस इन्फॉर्मेशन आणि आपल्याला किती पेमेंट करायचे आहे त्याचे काही चार्जेस येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं चार्जेसमध्ये आपल्या महा ऑनलाईनच्या IDचा पासवर्ड द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रदान निश्चितवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला सक्सेसफुली पेमेंट होऊन जाणार आणि याप्रमाणे नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर आपण पेमेंट केला त्याची रिसिप्ट येऊन जाणार. अगर याची जी आपल्याला प्रिंट काढायची असेल तर आपल्याला इथं प्रतवरती क्लिक करायचं आहे आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची किंवा आपल्याला जर याची आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा PCमध्ये सेव्ह करून ठेवत असाल तर आपण त्याला पण इथं सेव्ह करून ठेवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं पुढे सुरूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर आपण जो आत्ता आपल्या इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप केला होता हे त्याची टोकन आहे.
तर आपल्याला याची पण प्रिंट काढायची असेल तर आपण इथं याला पण प्रतवरती क्लिक करून याची प्रिंट काढू शकता किंवा आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा PC सेव्ह करून पण ठेवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म इथं फिल करू शकता। आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।